नमस्कार मित्रांनो, पीएम प्रोडक्शन प्रशांत मुळीक या आपल्या युट्यूब चॅनल मार्फत आणखीन एकदा आम्ही तुमच्यासाठी एक नवीन ऐतिहासिक ठिकाण घेऊन आलो आहोत। या ठिकाणाचं नाव आहे श्री तीर्थ ज्वाला नृसिंह मंदिर, नृसिंहपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। तर ह्या ठिकाणचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो की हे ठिकाण अतिशय निसर्गरम्य जागेत वसलेलं आहे। त्याचबरोबर येथील या मंदिरातील जी मूर्ती आहे ती जवळपास 2500 वर्षे जुनी आहे। शाळीग्राम खडकातील मूर्ती आहे। त्याचबरोबर आणखीन एक या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे तर ह्या ज्या मूर्तीचं दर्शन घ्यायला आपल्याला जायला लागते ते एका 14 फूट खाली भुयारातनं वाट आहे। तर संपूर्ण तुम्हाला आम्ही आमच्या ब्लॉग मार्फत माहिती दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू मित्रांनो, मंदिरात प्रवेश करतानाच भव्य अशी स्वागत कमान व त्या कमानीला लागून असणारा हनुमान हे आपले लक्ष वेधून घेतं। तर मित्रांनो, ह्या मंदिराची माहिती देण्यासाठी या गावचे स्थानिक रहिवासी तथा या मंदिराची जी पूजा करतात ते पुजारी आपल्या सोबत आज या ठिकाणी आहेत। नमस्कार। नमस्कार, माझं नाव आदित्य दिलीप कुलकर्णी। मी इथला पुजारी आहे देवस्थानचा या, आणि आमची 19वी पिढी आहे इथं सगळं देवस्थान सांभाळतो आम्ही। मंदिरात प्रथम प्रवेश केल्यावर हा दिंडी दरवाजा येतो। इथनं दिंडी दरवाजातून देवाच्या प्रवेश आहे आपल्याला मंदिराचा। या तर मित्रांनो, हे जे ऐतिहासिक मंदिर आहे तर या मंदिराची निसर्गरम्यता वाढवण्यासाठी महत्वाची गोष्ट असणारी म्हणजे ही कृष्णामाई। तर या कृष्णामाईच्या तीरावर असणारे हे मंदिर आणखीनच वैशिष्ट्यपूर्ण आहे। साधारणतः सगळी तीर्थक्षेत्र ही कुठल्या तरी नदीच्या काठावर वसलेली असतात। आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रातील सगळी देवस्थान ही कृष्णा काठाच्या याच्यावर आहेत बऱ्यापैकी। बरोबर। त्यातल्या त्यात आमचे देवस्थान असं आहे की जिथं नदीचा डोह खूप मोठा आहे, पात्र खूप मोठं आहे, आणि 12ही महिने पूर्णपणे पाणी असतं आम्हाला अवेलेबल। कधी इथं पाणी कमी होत नाही, लेवल कमी होत नाही, असं त्याचं जरा आमचं आहे। तर मित्रांनो, 12ही महिने पाणी या ठिकाणी असते आणि ह्या कृष्णामाईच्या पाण्यानंच या पवित्र अशा मंदिरातील मूर्तीचा अभिषेक, दैनंदिन नित्यपूजा सगळी केली जाते। ह्या इथे नमूद आहे 3 पिढ्यांचा उल्लेख आहे इतिहासात। म्हणजे काय होतं, हे बांधकाम जे झालं इसवी सन 1200च्या काळात झालं मंदिराचं बांधकाम, पण ते 3 पिढ्यांनी बांधकाम पूर्ण केलं। म्हणजे आजोबांनी चालू केलं, नातवांनी संपवलं, असं तो इतिहास आहे मंदिराचा। त्या तिघांची नावं इथं आहेत: भानू तुकदेव, त्याचा पुत्र भानू गोपाळ, त्याचा पुत्र गोपाळ, असं ते इतिहासात ते आहे। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी जर बघितलं तर मंदिरात प्रवेश करण्यासाठी हा भुयारी रस्ता आहे। जवळपास 14 फूट खाली हे मंदिर आहे। तर त्या आता भुयारी मार्गाने आपण जाऊन मंदिराचं दर्शन घेऊ। तर मित्रांनो, या ठिकाणी जर आपण बघितलं अतिशय छोटी वाट आहे आणि या दगडात कोरलेल्या वाटेतून आपल्याला आत जायला लागते। अतिशय छोटा दरवाजा आहे, बघू शकता आपण। आपण जेव्हा पायऱ्या उतरून खाली येतो तेव्हा आपण अंबाबाईच्या मंडपात येतो, प्रवेश होतो आपला। अंबाबाईच्या मंडपात अंबाबाईची मूर्ती आहे, विठ्ठलाची मूर्ती आहे, विष्णूची मूर्ती आहे। इथेच अंबाबाईच्या मंडपामध्ये सिद्धेश्वर महाराजांच्या पादुका आणि फोटो आहे। इथं आपण दर्शन घेऊ शकतो। या आता आपला वाट जाती भुयाराकडं, तर आपण सहाणीत येतो। आक्रमण होत होतं पूर्वी आपल्या हिंदू देवस्थानांवर, तेव्हा ही सोय अशी होती की जर इथं दगड ठेवला, पूर्ण पॅक केलं, तर खाली काय मंदिर वेगळं आहे असं ओळखूच येत नव्हतं। बरोबर, खाली काय आहे असं वाटतच नव्हतं। त्यावेळा आक्रमण झालं आणि तेव्हा सगळे आमचे ग्रामस्थ खाली जाऊन लपले, आणि त्यावेळेस ह्या मूर्तीवर हे केलं, घात केला गेला। बरोबर। त्यामुळे खालची मूर्ती तशीच राहिली, म्हणजे खालची मूर्ती सेफ राहिली, केवळ आणि केवळ या भुयारामुळे। बरोबर। आता या भुयारात आपण जर आत प्रवेश केला तर आपल्याला प्रत्यक्ष मंदिराजवळ जायला मिळते। हो, यस, इथनं डायरेक्ट मंदिराचं गर्भगृहाच आहे। बरोबर। तर मित्रांनो, आपल्याला या भुयारी मार्गाने खाली जावं लागतं। आपण प्रत्यक्षात खाली जाऊन बघू नेमकं कसं आहे काय। मित्रांनो, हा जो भुयारी रस्ता आहे तो सांगली जिल्ह्यातील एक महत्वाचे ठिकाण असून आज अनेक पर्यटकांचे या ठिकाणी लक्ष वेधून घेत आहे।
शेकडो वर्षापूर्वीचा असणारा हा रस्ता आज देखील अतिशय सुस्थितीत आहे, हे विशेष म्हणावे लागेल. तर मित्रांनो, या वाटेनं आपल्याला इकडे जावं लागतं. मंदिराचा इतिहास असा आहे, इसवी सन पूर्व 5000 वर्षांपूर्वी म्हणजे महाभारत काळात जेव्हा युद्ध चालू होतं तेव्हा महर्षी व्यासांचे वडील पराशर ऋषींना असं हे झालं की मला ही हानी बघवत नाहीये, इतकी मनुष्य हानी चाललीये. बरोबर. तेव्हा त्या कृष्णानं विचारलं की मी काय करू कृष्णा, मला हे असं बघवत नाहीये. तर कृष्णानं सांगितलं तू इथं थांबू नकोस, तू दक्षिणेला निघून जा. बरोबर. हे धर्मयुद्ध हे होणार. बरोबर. मग ते खाली निघून आले दक्षिणेला आणि त्यांचा मुक्काम एक दिवस इथं होता, पराशर ऋषींचा. तर त्यांना असं होतं की मला नरसिंह स्वरूप बघायचंय. पण कुठलं, जे सगळ्यात क्रोध होतं, म्हणजे जसं पोट फाडलं हिरण्यकश्यपूचं, त्या अवतार बघायचंय मला. तर त्यांना नरसिंह स्वरूप बघायचं होतं. मग नरसिंह स्वरूप बघायचं म्हटल्यावर देवानं सांगितलं मी दृष्टांत देतो तुला, फक्त एक अट होती की मला पाण्यात सोड परत, कारण की देहाचा दाह होतोय मला थोडासा अंगाला. म्हटल्यावर त्यांना नरसिंह स्वरूप दर्शन झालं आणि त्यांनी ती मूर्ती पाण्यात सोडली, म्हणजे कृष्णेत विसर्जित केली. हा इतिहास आहे इसवी सन 5000 वर्षांपूर्वीचा. इसवी सन 2000 वर्षांपूर्वी एक दोघ जण अंध होते तिकडं ह्याच्यात राहायचे कर्नाटकात. त्यांना सारखा दृष्टांत यायचा की मला बाहेर काढ बाहेर काढ. ते दोघं पण अंध होते, त्या दोघांना काय, आणि वृद्ध होते. तर त्यांना सारखं बाहेर काढ असं स्वप्नात यायचं. बाहेर काढ, कुणाला काढ, कुठनं काढ. मग त्यांना एक दिवस दृष्टांत देवाने दिला की तू कृष्णेच्या काठानं चालत वर ये. मग कृष्णेच्या काठानं चालत जेव्हा वर आले तेव्हा त्यांचा मुक्काम एक दिवस इथं होता. तेव्हा त्यांना स्वप्नात आलं की मी इथंच आहे, मला इथूनच बाहेर काढ. मग ते दोघं अंध आणि वृद्ध होते दोघं पण, ते काय करू शकत नव्हते, म्हणून ते इथं कौंडिण्यपूर म्हणून राजा होता, कुंडलचं राज्य होतं, राजा होता. तर तिथं गेल्यावर देवाची मूर्ती शोधायची कशी, तर देवानं दृष्टांत दिला की ह्या कृष्णेच्या डोहात जिथं गवताची काडी पेट घेईल त्याच्या खाली मी आहे. मग इथं सगळीकडे हे केलं तर कोळे आणि नरसिंहपूरच्या हद्दीवर बरोबर मध्ये तिथं पेट घेतली. तिथून 5 मूर्त्या निघाल्या. 5 मूर्त्या, एक मारुतीची होती, एक नरसिंहाची होती, एक कोळजाई होती, एक पिंपळाई देवीची होती आणि केशवराज होती. मग त्या 4 मूर्त्या 4 गावात ठेवलेल्या आहेत तशाच, आणि ती मारुतीची मूर्ती होती ती विसर्जित केली. ही 5वी जी मूर्ती होती ती राजा म्हटला मी स्वतः घेऊन जाणार आहे कुंडलला. ही दृष्टांतात दिसत होती मूर्ती. तर राजानं 7 दिवस प्रयत्न केले, 7 घोडे लावले, हे केले, नवीन रथ आणले, पण ते चाक तुटायचं, काहीतरी व्हायचं. मग देवानं राजाला दृष्टांत दिला की तू मला इथंच ठेव, तुमचंच हे पुढं मोठं राजकारण पुढे वाढणार आहे. हे यादव म्हणजेच ज्यांचा दौलताबादला देवगिरीला त्यांना जो किल्ला आहे त्याच्या यादवांचं जाऊन पुढे मोठं झाले सगळे एवढे. त्याच पिढीनं परत म्हणजे यादवांच्याच ह्याच्यात वंशजांनी 12व्या शतकात ह्या मूर्तीचं आपण कुठेतरी हे केलंय असा उल्लेख आलेला त्यांना. त्यामुळे त्यांनी येऊन परत ह्याचा सगळ्याचा पुनरुद्धार केला आणि हे सगळं 3 ह्याच्यात पिढ्यात बांधकाम करून घेतलं. असा एकंदरीत मंदिराचा इतिहास मित्रांनो आपण महाराजांच्या मुखातून जाणून घेतला. आणि प्रत्यक्षात जी शाळीग्राम खडकातील मूर्ती आहे ती फार दुर्मिळ समजली जाते मित्रांनो. अखंड हिंदुस्थानात जर आपण बघितलो तर शाळीग्राम या खडकाच्या मूर्त्या ह्या बोटावर मोजण्या इतक्या आहेत. कारण मुळात हा जो खडक होता शाळीग्राम हा अतिशय दुर्मिळ खडक होता आणि या खडकावर जी कलाकारी होती ती अतिशय वाखाणण्याजोगी होती. कारण त्यावेळेचे कलाकार, त्यावेळेचे जे मूर्तिकार होते तेच लोक ह्या मूर्तीला घडवू शकत होते. अशा पद्धतीची मूर्ती ह्या ठिकाणी देखील आहे मित्रांनो. चला तर आता आपण प्रत्यक्षात मूर्तीचं दर्शन घेऊ आणि मूर्तीचे जे विविध अंग आहेत किंवा मूर्तीचे जे मूर्तीवर असणारे विविध घटनांचे किंवा विविध देवदेवतांचे जे उल्लेख आहेत किंवा विष्णूचे जे अवतार आहेत त्याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊ. चला तर कंटिन्यू करा मित्रांनो. या ठिकाणी जर बघितलं आपण तर हे विष्णूचे सर्व अवतार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. हा मंदिराचा या ठिकाणी बाहेर बांधलेले विविध कार्यक्रम वगैरे घेण्यासाठीचा सभा मंडप आहे या ठिकाणी. तर मित्रांनो प्रत्यक्षात मंदिराकडे जाताना एकूण 2 वाटा आहेत ज्या गेल्या 10-15 वर्षापूर्वी थोडं प्रयत्न करून गावकऱ्यांनी मिळून या ठिकाणी आणखीन एक वाट निर्माण केल्या जी बांधीव आहे आता, म्हणजे लेटेस्ट मध्ये बांधलेली वाट आहे. तर ती वाट देखील या ठिकाणी अतिशय व्यवस्थित वृद्ध लोकांना वगैरे जाण्यासाठी या ठिकाणी तिने वाट बनवली आहे. ती देखील खाली भुयारातच जायला लागते आपल्याला. चला तर आपण त्या वाटेने जाऊन देखील एकदा दर्शन घेऊ.
तर मित्रांनो, आता आपण प्रत्यक्षात मंदिरात आलोय. मंदिराचा जो मुख्य गाभारा आहे, तर त्या गाभाऱ्यात आपण आलोय. या ठिकाणी ही जी प्रचंड तेजस्वी असणारी मूर्ती आपल्या समोर आहे, ही मूर्ती जवळपास 2500 वर्षापूर्वीचा असल्याचा उल्लेख देखील या ठिकाणी आहे. तर ही मूर्ती आहे शाळीग्रामापासून बनलेली. शाळीग्राम हा कठीण दगड आहे सगळ्यात. त्याच्यावर कोरीव काम होणं खूप अवघड असतं. 1-2 घाव घातले तर एक ढपला निघतो डायरेक्ट असं. तर ह्याच्यावर इतकं बारीक कोरीव काम आहे पूर्ण मूर्तीवर. आणि मूर्तीचे 2 असे पूर्ण साईडला 2 खांब आहेत आणि त्याच्यापासून 6 इंच मूर्ती पुढे आहे. पूर्णपणे सजीव रूप अवतार जसा असतो तसा तो अवतार आहे. आणि पायावर जेव्हा बोजा घेतलाय देवाने स्वतःच्या एका, तेव्हा थोडीशी मान झुकलेली आहे देवाची. पूर्ण नखाची नार सुद्धा बारीक, एवढं कोरीव काम आहे. 16 हात आहेत आणि 16 हातात 5 बोटांना सगळ्या हाताला अंगठे आहेत. एवढं कोरीव काम बारीक ते देवाचं. नरसिंहपूरमध्ये आपलं स्वागत आहे. ही जी मूर्ती आहे ही अखंड शाळीग्राम मध्ये आहे. वरती आपण जर पाहिलं तर वरती दशावतार आहेत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण जर पाहिलं तर हा आहे मत्स्य अवतार आहे. मत्स्य अवतार, त्याच्याप्रमाणे हा आहे तो कुर्म अवतार. कुर्म अवतार म्हणजे कासव अवतार. त्याच्यानंतर हा वराह अवतार आहे. त्याच्यानंतर हा बघितला तर आपण हा आहे नरसिंह अवतार, हा आहे वामन अवतार. त्याच्यानंतर ह्या 2 आहेत, ह्या मगरी आहेत, हे मध्ये आहे हे नरसिंहाचेच कीर्तिमुख आहे. त्यानंतर आपण पलीकडे पाहिलं तर हा आहे परशुराम अवतार, त्यानंतर आहे राम अवतार, त्यानंतर आहे कृष्ण अवतार, त्यानंतर आहे बौद्ध अवतार. त्याचप्रमाणे आता जो आहे ते कलियुग, तो आहे तो कल्की अवतार आहे. त्याच पद्धतीनं सर बाकीच्या ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ही नरसिंहाची उग्र मूर्ती आहे. मांडीवर बघितलं तर हिरण्यकश्यपू आहे. त्याच पद्धतीनं जर आपण खाली व्यवस्थित सविस्तरपणे पाहिलं तर इथं जे आहे ते श्री लक्ष्मी माता आहेत. त्याच पद्धतीने ही जी दुसरी मूर्ती आहे ही आहे भक्त प्रल्हादांची. ज्यांच्यासाठी त्यांनी हा अवतार घेतला त्या हे भक्त प्रल्हादांची मूर्ती आहे. जर त्याच्या शेजारी आपण जर बघितलं तर हे आहेत हे श्री गरुड देवता आहेत, श्री विष्णूंचे वाहन. कारण ज्या वेळेला त्यांनी हे उग्ररूप घेतलं तेव्हा त्यांना पहिल्यांदा थांबवायचं काम, उग्ररूप घेतल्यानंतर शांत करण्याचं काम हे त्यांचे जे वाहन आहेत हे गरुड देव त्यांनी घेतलेलं होतं. त्याच पद्धतीने जर शेवट आपण बघितलं तर ही जी मूर्ती आहे ही आहे भूदेवींची. असं आपण बघितलं तर हा टोटल 16 मूर्तींचा संगम आहे एकाच पाषाणामध्ये. तर ह्या ज्या मूर्ती आहे ह्या मूर्तीला 3 वेळा पूजा असते. पहाटे जर तुम्ही आलात तर 7-7:30च्या दरम्यान तुम्ही आलात तर तुम्हाला पहाटे काकड आरती पाहावयास मिळते. त्याच्यानंतर तुम्ही जर 10 वाजता आलात तर तुम्हाला जे मध्यान्ह पूजा आहे किंवा ज्याला आपण अलंकारित पूजा म्हणतो ते तुम्हाला बघायला मिळते. मग त्यासाठी तुम्हाला करेक्ट 10 वाजताच्या आसपास तुम्हाला इथं आलात तर तुमच्या देखत तुम्हाला ह्या मूर्तीवर जे काय आहे ते जलाभिषेक, दुग्धाभिषेक किंवा महाभिषेक जे काय आहे ते तुम्हाला बघायला मिळतात. त्याच्यानंतर संध्याकाळी शेजारती असते. म्हणजे त्याच्यामध्ये काय करतो आपण तर जे काय दुपारच्या पूजेमध्ये दागिने घातलेले आहेत किंवा काय ते सगळे काढून देवाच्या अंगाला तेल लावलं जातं आणि देव झोपवला जातो. म्हणजे त्यानंतर जे काही आहे 8:30-9 नंतर ती जे प्रोसेस आहे ती सगळी पूर्ण केल्यावर मंदिर जे आहे ते पूर्ण बंद केलं जातं. मग त्याच्यानंतर काही तुम्हाला अभिषेक वगैरे काय करता येत नाही, देव झोपवतात. मग त्यानंतर डायरेक्ट पहाटे 6:30-7च्या दरम्यान तुम्हाला काकडा बघायला मिळतो. मूर्तीमध्ये जर आपण बघितले तर टोटल 16 हात आहेत. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 1, 2, 3, 4, 5. त्याच पद्धतीने इकडे बघितले तर 6, 7, 8, 9, 10. त्यापैकी जे आहेत ते बाकीचे 6 जे आहेत ते हात भांगलेले आहेत. त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 पलीकडे 2 आहेत. असे टोटल 16 पैकी 10 हात व्यवस्थित आहेत आणि जे 6 हात आहेत ते जेव्हा मूर्ती सापडली त्याच काळखंडात ते जे हात आहेत ते नमस्कार. आता आपण आलोय हे मूर्ती जे आपण खाली बघितलं नरसिंह हे त्यांचं शेजघर आहे. इथं जर आपण बघितलं आतल्या ह्याच्यामध्ये तर ही देवांचा जो आहे तो शेजघर आहे. हा देवाचा पलंग आहे. तर जसं मी मगाशी उल्लेख केला त्या पद्धतीने जर संध्याकाळची जी शेजारती आहे ते झाल्यानंतर इथं देव झोपवले जातात. पहाटे तुम्हाला मी जो उल्लेख केला काकड आरती, तर त्याच्यानंतर जे मध्यान्ह पूजा असते अलंकारित, तर त्याच्यामध्ये हे जे आहे हे जे सहाण आहे ह्याच्यावरती चंदन जे आहे ते ओघळलं जातं आणि तोच ओघळलेलं चंदन देवाच्या अंगाला लावलं जातं आणि हे चंदन जे आहे ते रोज नवीन ओघळावं लागतं फ्रेश. तर मगाशी तुम्ही जी मूर्ती बघितल्यात तर
त्याला प्रदक्षिणा घालता येत नाही. मग त्याच्यामध्ये तुम्ही मंदिरातून जेव्हा बाहेर येता तेव्हा इथं तुम्हाला एक तुळशी वृंदावन दिसतं. त्या तुळशी वृंदावनाला तुम्ही जर प्रदक्षिणा घातलीत तर ती ऍक्च्युली मूर्तीला प्रदक्षिणा घातल्यासारखी आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्याच्या बरोबर ती खाली मूर्ती आहे आपली नरसिंहाची. मग कारण जर खाली तुम्ही बघितलं तर गाभारा आहे जो तो आपला लहान आहे, तर त्यामुळे आपण इथं प्रदक्षिणा घालतो. त्यामुळे इथं प्रदक्षिणा घातली की ती खाली देवाच्या मूर्तीपर्यंत पोहोचते. आणि त्याच्या समोर जर तुम्ही बघितलं तर आणखीन एक तुळशी वृंदावन आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे की तुम्ही इथून कॉईन खाली टाकलात तर खाली गाभाऱ्यामध्ये एक कासवाचं हे आहे. त्या कासवाच्या फरशीवरती जर टप्पा पडला तर तो इथून टप्पा पडून देवाच्या मूर्तीच्या पायात जातो. असं एक छोटासा इतिहास आहे. ऍक्च्युली हा जो दर हे जे तुळशी वृंदावन आहे ते जर तुम्ही जुना मार्ग बघितलात तर जुन्या मार्गे खाली येणाऱ्या लोकांना खाली पुजारी कोण आहे माहित नसायचं. पण तेव्हा ती इथून खाली निरोप मिळायचा की खाली जे कोण पूजा करतायत ते 5 मिनिटं थांबा, लोक खाली दर्शनाला येत आहेत. हा निरोप पूर्वी मिळायचा, तो इथून मिळायचा. हे आता तुम्ही जर बाकीचं बघितलं तर फक्त सगळं बाकी नवीन झालेलं आहे. हेच तेवढं जे पूर्वी मंदिर बांधलं गेलं त्याच वेळेच्या ह्याच्यामध्ये हे जे बांधकाम आहे सगळं हे अजून तसंच राहिलेलं आहे. बाकी सगळे बऱ्यापैकी आता नवीन बांधकाम झालंय. तर हे जे बांधकाम आहे हे पूर्वी हेमाडपंथीय जे बांधकाम खाली आपण बघितलं तर त्यावेळेच्याच कालखंडामध्ये हे केलेलं बांधकाम. नमस्कार काका. नमस्कार. साधारण ह्या ठिकाणचा जो वार्षिक यात्रा, ह्या ठिकाणची वार्षिक यात्रा उत्सव वगैरे कधी असतात ह्याबद्दल थोडं आमच्या प्रेक्षकांना तुम्ही मार्गदर्शन करा. मी सुनील कुलकर्णी नरसिंहपूर इथला पुजारी आहे आणि हा इथला जन्मोत्सवाची माहिती थोडक्यात सांगतो की नरसिंह जयंती महोत्सव जो आहे हा साधारण मे महिन्यात म्हणजे वैशाख शुद्ध सप्तमीपासून सुरू होतो. वैशाख शुद्ध सप्तमीला देव बसतात म्हणजे देवता स्थापना होते. नंतर साधारण जयंती साधारण त्रयोदशी किंवा चतुर्दशी आसपास त्यांची जयंती होती. नंतर पौर्णिमेला हा इथला महाप्रसाद असतो आणि रोज सप्तमीपासून ते पौर्णिमेपर्यंत रोज भक्तांसाठी ह्याच्यासाठी प्रसाद केला जातो. निरनिराळे मानकरी असतात, मानकरींच्या मार्फत स्वयंपाक होऊन देवाला नैवेद्य केला जातो. प्रसाद 400-500 रुपये लोकांचा तर महाप्रसाद होतो. आणि शेवटच्या दिवशी जयंतीच्या दुसऱ्या दिवशी ललिताची स्थापना असते. ललित होतो. ललित म्हणजे ज्या ठिकाणी मूर्ती स्थापना झाली म्हणजे सापडली त्या ठिकाणी नरसिंह उत्सव मूर्ती आणि त्यांच्या पादुका त्या ठिकाणी नेल्या जातात आणि तिथून देवाला आंघोळ स्नान घातले जाते. अवभृत स्नान म्हणतात त्याला. तिथून देवाला तीर्थ सगळ्यांना प्रोक्षण केलं जातं. नंतर तिथं वाजत गाजत मूर्ती ह्याच्या मंदिरामध्ये येतात. काठ्या वगैरे असतात, शासन काठ्या असतात, त्या नाचत आणतात. तेव्हा इथं ठिकाणी नाचत नाचत येतात. त्याच्या काठ्यासह आंघोळ केली जाते आणि इथं मूर्ती पुन्हा स्थापना केली जाते. नंतर ललिताचं कीर्तन होतं आणि त्यावेळी ललिताचं कीर्तन झाल्यानंतर गुलाल उधळण होती. गुलाल उधळण झाल्यानंतर नरसिंहाचे उत्सव समाप्ती केली जाते. असे ते नरसिंह जयंती महोत्सव आणि 9 ते सप्तमीपासून पौर्णिमेपर्यंत असा 9 दिवसाचा उत्सव असतो. रोज कथा, कीर्तन, प्रवचन, गाण्याचे कार्यक्रम असतात. पालखी असते. उत्सवाची ग्राम प्रदक्षिणा म्हणून पालखी होते. संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घातली. रोज रात्री 10 ते 12पर्यंत साधारण प्रदक्षिणा होती. 2 तास प्रदक्षिणा चालते. आणि नरसिंह जयंती ललिताचे कीर्तन ह्याच्या वेळी दुपारी 12 वाजता होते. असे उन्हात सबंध अशी पालखी केली जाते. तर मला सांगा काका, महापुराच्या वेळी वगैरे या मंदिराला काय धोका वगैरे असतो? महापुराच्या जे पाणी येत नाही, आता जे पाणी येतं सध्या ते मोठा पाऊस झाला आसपास जे पाणी मुरतं नरसिंह मंदिर परिसरात ते खालनं येतं, उमाळा लागतो. पण मंदिराचं पाणी जिरपून येते पाणी. एकंदरीत विचार केला तर महापुराचा फटका या मंदिराला अजिबात बसत नाही. महापुराचा असं नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनेलला आजच तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व आपणास काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.